मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर बच्चू कडू नागपूरच्या दिशेने रवाना झालेत। नागपूरमध्ये शेतकऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। शेतकरी प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। या संदर्भात शेतकरी आणि प्रहारच्या पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी सूरज दहाटे। पाहूयात। बच्चू कडू थोड्याच वेळात आता नागपूर विमानतळावर दाखल होणार आहेत। नागपूरमध्ये शेतकऱ्यांकडून जोरदार घोषणा देखील करण्यात येते। काल बच्चू कडू मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते। मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी बच्चू कडू काल मुंबईत गेले होते। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीकरता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी बच्चू कडू मुंबईत गेले होते। तर मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडूंना 30 जूनपर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिलेले आहे। त्यानंतर आता बच्चू कडू नागपूरच्या दिशेने रवाना होत आहेत। थोड्याच वेळात बच्चू कडू नागपूरमध्ये दाखल होतील। शेतकऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येते। तर नागपूर ते आंदोलनापर्यंत विजयाची रॅली देखील निघणार आहे। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। बच्चू कडू नागपूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत। नागपूरमध्ये शेतकऱ्यांकडून मात्र आता जोरदार घोषणा सुरू आहे। तर महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहतोय। बच्चू कडू आता नागपुरात रवाना झालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतलेली आहे। खरं तर बच्चू कडू यांचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागण्यांकरता हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाबाबतच आता मुख्यमंत्र्यांशी त्यांनी चर्चा केलेली आहे, बैठक झालेली आहे आणि या बैठकीनंतर आता मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बच्चू कडू नागपूरकडे रवाना झालेत। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले लोकशाहीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। ज्ञानेश्वर, खरं तर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आता बच्चू कडू नागपुरात रवाना झालेले आहेत। काय या संदर्भात अधिकची अपडेट? हे आंदोलन आता स्थगित करण्यात येईल का, हा महत्त्वाचा सवाल उपस्थित होतोय। आपण पाहायला गेलं तर काल मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये जे आहे ते कर्जमाफी संदर्भात जे आहे ते खुद्द मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही दिलेल्या तारखेमध्ये जे आहे ते कर्ज माफ करू। त्यामुळे कुठे ना कुठेतरी मोठं यश जे आहे ते शेतकऱ्यांचं जे आंदोलन नागपूरमध्ये सुरू होतं बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये त्याला हा एक मोठं यश मिळालं असं म्हणावं लागेल। या ठिकाणी जे आंदोलक शेतकरी जे आहे ते मागील 4 दिवसापासून नागपूरमध्ये मुक्कामी आणि ठाम मांडून जे आहे ते आंदोलनासाठी बसलेले आहेत। त्याच्या चेहऱ्यावरती कुठे ना कुठेतरी जे आहे ते आनंद फुलताना दिसतोय। काही लोकांच्या मनात शंका कुशंका आहे, त्यामुळे संमिश्र प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांमध्ये जरी येत असली तरी जो काही निर्णय आलेला आहे, कारण की सध्या आतापर्यंत जे आहे ते सरकारकडनं आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी असं बोलले जातात, मात्र आता थेट जे आहे ते तारीख निश्चित करण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असं म्हणावं लागेल। सध्याला नागपूरच्या विमानतळावरती आता थोड्याच वेळामध्ये हा निर्णय झाल्यानंतर बच्चू कडूंचं पहिल्यांदाच नागपूरमध्ये आगमन होईल। यापूर्वी जर पाहिलं तर सकाळपासूनच या ठिकाणी शेतकरी आंदोलक जे आहे या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते ते नागपूर विमानतळावर यायला दाखल झाली होती। आता काही जे गर्दी जमली आहे, हे आंदोलक शेतकऱ्यांनी जे आहे ते हातामध्ये अगदी फुलांच्या पाकळ्या जे आहे ते बच्चू कडूंवर जे आहे ते वर्षाव करण्यासाठी फुलांच्या पाकळ्या हातात घेऊन या ठिकाणी सकाळपासून जे आहे ते उभे राहिले। त्यामुळे आता काही क्षणामध्येच बच्चू कडूंचं जे आहे ते नागपूर विमानतळावर आगमन होईल आणि ते कधी बाहेर येतील आणि त्यांचं स्वागत करू अशी आतुरता जे आहे ते शेतकरी आंदोलकांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। आणि अगदी जय जवान जय किसानचे नारे जे आहेत ते शेतकरी आंदोलकांकडून दिले जातात। निश्चितच ज्ञानेश्वर, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। तर ही मोठी बातमी आपण पाहतोय। आता थोड्याच वेळात बच्चू कडू नागपुरात दाखल होतील। मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ते नागपूरकडे आता रवाना झालेले आहेत। त्यांच्या बैठकीमध्ये आता नेमका काय चर्चा झालेल्या आहेत, या चर्चांची सविस्तर चर्चा ते खरं तर आंदोलनकर्त्यांशी करतील। हे आंदोलन आता स्थगित करण्यात येईल का, हाच मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। अगदी काही वेळातच याबद्दलची अपडेट देखील आपल्याकडे येईल। तिकडे मात्र शेतकऱ्यांकडून जोरदार घोषणा दिल्या जात आहेत। तर शेतकरी प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र आता आनंदाचं वातावरण आहे।
थोड्याच वेळात आता बच्चू कडू नागपुरात दाखल होतील। बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे। तर या भेटीनंतर आता अगदी काही वेळातच बच्चू कडू नागपुरात दाखल होतील। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह त्यांच्या अनेक मुद्द्यांकरता त्यांचं आंदोलन सुरू होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।